आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया संतान प्राप्तीसाठी तुळशी पूजनाचे व्रत काय आहे, ते कुणी कुणाला सांगितले होते. फार पूर्वी उज्जैन नगरीत उदयन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या भार्येचे नाव होते सुशीला. दोघेही जण धार्मिक होते. भगवान विष्णूंची भक्ती करीत असत. वार्धक्याकडे वाटचाल सुरू झाली तरी जीवनात संतान प्राप्ती झाली नाही म्हणून चिंताग्रस्त राहत होते. एकदा पती पत्नी दोघेही रथात बसून वनात गेले. माध्यान्ह समय झाला तेव्हा ते यमुना तीरी पोहोचले व तेथे स्नान करण्याचे ठरवले. त्या तीर्थक्षेत्री त्यांना वसिष्ठ ऋषी व त्यांची पत्नी अरुंधती देखील दिसली. उदयन व त्यांची पत्नी सुशीला दोघांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी आशीर्वाद दिला. विचारले, तुमची काय इच्छा आहे ती सांगावी. राजाने सांगितले, हे ऋषीवर, मला सर्व सुख आहे पण संतान प्राप्ती नाही. जीवनात ते एक दुःख आहे. त्यासाठी काही उपाय असेल तर जरूर सांगावा. ऋषींनी सांगितले, उपाय आहे पण दृढ श्रद्धेने करावा. फल निश्चित मिळेलच. तुमच्या राजमहालासमोर सुंदर उत्तम तुळशी वृंदावन बांधावे. त्यात तुळशीचे रोप लावावे. त्या व्यतिरिक्त योग्य ठिकाणी 100 तुळशीची रोपे लावावीत. 100 शाळीग्राम आणून त्या दोघांचे 1 संवत्सर पर्यंत रोज नित्यनियमित पूजन करावे व तुळशीचा सर्वात श्रेष्ठ 32 अक्षरी मंत्राचा जप करावा. तुळशी श्री सखी शुभे पापहरिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नारायण मनप्रिय. विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणावे. त्या ऋतूत जी फुले निर्माण झाली असतील ती अर्पण करावी. गंध अक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा सारे काही मनोभावे करावे. तुम्हाला आता वार्धक्य आले आहे पण 1 वर्ष याप्रमाणे व्रत केले असता तुळशी मातेच्या कृपेने तुम्हाला तारुण्य प्राप्त होईल व 1 पुत्र प्राप्त होईल. त्याचे नाव भरत असे ठेवावे. असे वसिष्ठ ऋषींनी सांगताच राजाने सांगितले, मी तुम्ही सांगितले त्याप्रमाणे अवश्य करेल. असे म्हणून नमस्कार केला व दोघेही जण 1 वर्ष यमुना नदीच्या किनारीत वास्तव्य करून राहिले. उत्तम तुळशी वृंदावन बांधले. 1000 तुळशीची रोपे लावलीत. 100 शाळीग्राम आणलेत व 1 वर्षापर्यंत पूजन केले. 1 वर्षानंतर त्यांना खरोखर तारुण्य प्राप्त झाले. पुढे 1 वर्षात त्यांना पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव त्यांनी भरत असे ठेवले. त्यानंतर सुखाने आयुष्य जगलेत व शेवटी विष्णू लोकास प्राप्त झालेत. तुळशीच्या 32 अक्षरी मंत्राची श्रेष्ठता दर्शवणारी अजून एक कथा आहे. फार पूर्वी तारकासूर नावाचा दैत्य होऊन गेला. तो सर्वांना त्रास देत असे. तो ब्राह्मणांना देखील त्रास देत असे. सर्व ब्राह्मण वृंद दुःखी कष्टी होऊन भगवान शंकरांना भेटायला गेलेत. त्यांनी आपले दुःख त्यांना सांगितले. ते कार्तिकेय देखील बसले होते. भगवान शंकरांनी ब्राह्मणांना सांगितले, ठीक आहे, मी काहीतरी उपाय करतो. असे सांगितल्यावर सर्वजण निघून गेले. तेव्हा भगवान शंकरांनी कार्तिकेयला सांगितले, तारकासूर माझा भक्त असल्याने मी त्यास मारू शकत नाही. तरी हे कार्य तू करावे, पण त्यासाठी तुला विशेष भक्ती विशेष शक्ती प्राप्त करावी लागेल. म्हणून मी तुला मंत्र सांगतो. तुलसी श्री सखी शुभे पापहारिणी पुण्यदे नमस्ते नारद नुते नारायण मनप्रिय या 32 अक्षरी मंत्राचा जप करून सामर्थ्य प्राप्त करावे. तेव्हा स्कंदने विचारले, या जपामुळे आणखीन कोणकोणते लाभ प्राप्त होतात. त्यांनी सांगितले, ज्या भक्ताची विपरीत स्थिती असेल त्याची उत्तम स्थिती होते. भय नष्ट होते. वादविवाद मिटतात. लक्ष्मी प्राप्त होते. विवाह इच्छुक युवकांनी जर जप केला तर मनाप्रमाणे जोडीदार प्राप्त होतो. सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. सर्व प्रकारच्या विद्या प्राप्त होतात. ज्या स्त्रीची संतती वाचत नसेल तिने या मंत्राचा जप अवश्य करावा. 1 वर्षपर्यंत दर रविवारी पिंपळाच्या वृक्षाजवळ बसून जप केला तर विद्या प्राप्त होते. इतकेच काय, ज्या भक्ताच्या मनात ज्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होतात. पण हा मंत्र रोज अखंडपणे 1 वर्षपर्यंत किमान 108 वेळा तरी रोज म्हटला पाहिजे, असे भगवान शंकरांनी कार्तिक स्वामीस सांगितले. कार्तिक स्वामींनी हा मंत्राचा जप करून सामर्थ्य प्राप्त केले व तारकासुराचा वध केला, ज्यामुळे सर्वजण आनंदी झालेत. ह्या कथा श्री स्कंद पुराण तुळशी महात्म्य अध्याय 8 व 9 मध्ये वर्णित आहे.
आपणास आवडले असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.